हा ब्लॉग लय मोठा आहे, कारण का याच्यात 2 दिवस मॅच केले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक स्टंट तर लय क्वालिटी नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर संध्याकाळी आला दीपक शेठचा फोन. म्हणले चला जाऊ मंदिरात पाया पाडायला. म्हणलं ओके, आवरतो लगेच आवरलं आणि निघालो मंदिरात पाया पाडायला. मंदिरात पाया पाडलं आणि मला घेऊन गेले मंचरला याच्यासाठी घेऊन गेले ते, कारण का शर्टला यायची होती कपडे. शर्टला कपडे घेतली तर शर्टला जरा इमर्जन्सी होती, त्याच्यामुळे तर थांबलो. तर हा सीन बघा. आणि यानंतर दिवस काहीच झालं नव्हतं. हा शेवटचा सीन होता. भाऊंच्या इमर्जन्सीला दाद देत त्यांना सांगितलं इथं जावं, स्वच्छता करून घेतलं. टॅड्याव वाह बेटे वाह, क्या मधुर आवाज आहे तेरी. तर असा होता कालचा दिवस. आणि नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये. तर आजचा दिवस जरा सकाळ लवकरच उजाडला होता, कारण का दीपक शेठचं माझं ठरलं होतं जरा बाहेर टाईम स्पेंड करायला जायचं. आय मीन टू से फिरायला जायचं. काय करणार, पुरी तर काही आयुष्यात नाही, मित्रांसोबतच डेट्स करावं लागतात. समजलो हे पर कुछ फायदा नाही आहे. माझ्या जस्ट जोकिंग. मग तिथून डायरेक्ट पोचलो आपल्या फिरायच्या लोकेशनवर. तिथं जरा आम्ही खायला प्यायला घेऊन गेलो. तर शेठनी खायला काय आणलं होतं, कोणी गेसच करू शकत नाही असं खायला प्यायला घेऊन आलं ते शेठला. मला वाटलं शेठ जरा काहीतरी चांगलं आणते नाही का, जसं की भेळ, वडापाव, बर्गर तर काही विचारून टाका. पण शेठने एकदम क्वालिटी विषय आणला होता खायला. खाऊन घेऊन झालं डायरेक्ट गेलो स्विमिंगचा विषय असा होता. दीपक शेठ पहिले तयारच होत नव्हते उतरायला. दीपक शेठला 2-4 देवांची नावं घेऊन जरा चांगले शब्द बोलून त्यांना तयार केलं मी पोहण्यासाठी. आणि ते पण लगेच तयार झाले. मग त्याला बोललो मी. दोघांचं पोहून झाल्यानंतर आम्ही हे शूट केलं आहे, त्याच्यामुळं समजू शकता तुम्ही. त्याला मग म्हणलं मी जातो, तू धर कॅमेरा आणि एवढं मग एक व्हिडिओ काढ. तर शेटला एक व्हिडिओ काढायला सांगितलेला. शेटनी 45 काढले, हे मी सॉर्ट आऊट करून घेतले. त्यामुळं तुम्हाला थोडं दिसतं नाही तर खूप सारा स्टॉक होता भाऊंचा. तर अशा प्रकारे आम्ही स्विमिंग केली. आणि तिथून जरा एका हिडन जेमला जायचं होतं. हिडन जेम कसला आहे ते मी सांगतो तुम्हाला, कारण का तिथं विषय असा होता. तिथं होतं जरा खाण्यापिण्याची गोष्ट. पिण्याची तर नव्हती, पण खाण्याची तर 100% होती. मग शेटला म्हणलं घ्या तुम्ही शूट, तुमची बरोबर मी घेतो शूट. शेटने काही शूटसाठी कन्सर्न दिला नाही. शेटला इग्नोर मारून म्हणलं चला मग घरी, काय तुम्हाला नाही इच्छा तर मग मी पुढं फोर्स करू. मग अशा प्रकारे शेटने आपला व्हिडिओ काढला क्वालिटीमध्ये. काहीतरी मॅटर चालता म्हणून हल्ले हो, काय विषय नाही. मग शूट झालं. मग डायरेक्ट निघालो पुढच्या टप्प्याकडं. पण नाही, माझ्या एकदम क्वालिटी आली ना. हे लोकेशन पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लोकेशन टाका, तुम्हाला लोकेशन पाठवून देईन. मग तिथून पोचलो करवंद खायला. बरोबर ह्या एरियात राहतो आहे आम्ही आणि करवंद खाणार नाही, नॉट पॉसिबल नाही. स्पेशली आम्ही त्यासाठीच गेलो. पण पहिलं जरा म्हणलं थंड होऊन जावं बाई, पाणी एवढं गार होतं ना, मजा आ गया सिरियसली, ये वाला मुमेंट था. मग जरा करवंद वगैरे खाल्ली. जरा पोटपूजा इम्पॉर्टंट आहे ना गाईस, मग तेच करायला चालू झालं. मोकार माझ्या मोकार खाल्ली. एक पोट जाम. तिथून घरी येत होतो तर शेट म्हणले काहीतरी खाऊन जाऊ. मग वडापाव खायला थांबलो होतो गावातच. तर मग असा होता आपला सनसेट व्ह्यू, असा होता आपल्या दिवसाचा शेवट. तर याच्यानंतर काही जास्त तुमच्या कामासारखं तर झालं नाही, जसं की तुम्हाला कंटेंट भेटेल. तर असं होते 2 दिवस. कसा वाटले ब्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हे डेली ब्लॉगपासून थोडंसं वंचित राहिलं होतं, त्यासाठी सॉरी. उद्यापासून कंटिन्यू टाकायचा ट्राय करू, कारण का मी झालो उद्या कॉलेजला.